नितीनजी, चित्रपटाची कथा ज्या वेळेला एखादा किंवा संहिता लिहिली जाते, कथा तयार झाल्यानंतर, कास्टिंग झाल्यानंतर, त्यानंतर सेटचा विचार केला जातो. अशी कधी कथा फारशी बनत नाही की मला ह्याच अशा प्रकारचा सेटवरती काय कथा घडवता येईल असा कोणी दिग्दर्शक विचार करत नाही. तर तुमच्या या प्रोफेशनला एक सेकंडरी स्टेटस आहे तुमच्या सेक्टरला, ह्याचं वाईट वाटतं का कधी? मला कधीच सेकंडरी नाही वाटलं. म्हणजे मला जेव्हा अशा कार्यक्रमात बोलवलं जातं किंवा एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं जातं, तिथे अमिताभ बच्चन पण असतात, माधुरी दीक्षित पण असते किंवा ऐश्वर्या राय पण असते आणि त्यावेळी पण एक चांगलं स्थान दिलं गेलेलं आहे. दुःख हे आपल्यावरती असतं की तुम्ही कुठल्या याच्यात, जर का आपल्यापेक्षा ते मोठे आहेत, रसिक प्रेक्षक त्यांना जास्त प्रेम करतात, तर कधीतरी रसिक प्रेक्षक आपल्याला पण प्रेम करून तेवढंच मोठं बनवतील. पण ऍक्च्युली बघायला गेलं तर जी तुमच्यासाठी दिलेली गोष्ट आहे देवाने, ती जोपासत, जर का मला कलाकार म्हणून ती जोपासताना एक दुय्यम स्थान आहे, पण मी त्याच्यात माहीर आहे, तर ती मी करत राहणार. मला हॉलिवूडमध्ये ऑनर केलं गेलेलं म्हणजे कॉडॅक थिएटरमध्ये माझा देवदास दाखवला गेला आणि तिथे 250 प्रोडक्शन डिझायनर, प्रोड्युसर जे विदेशातले आहेत. तुला माहितीये विदेशातली लोक भारतीयांना फार जास्त मोठेपणा देत नाहीत, पण जेव्हा हॉलिवूडच्या सगळ्या ह्यांनी एक विश्वातला चांगला प्रोडक्शन डिझायनर म्हणून मला तिथे बोलवलं आणि तो ऑनर दिला, तो एक मोठी गोष्ट होती माझ्या दृष्टीने. आणि ते सगळ्यांनी उभं राहून क्लॅप वाजवलेली आहे, सगळ्यांनी उभं राहून तुम्ही ह्या कशा चांगल्या पद्धतीने, आणि त्या आपण पण वाजवायला पाहिजे अर्थातच. पुन्हा पुन्हा हे ऐकूनच आम्हाला फार आनंद होतो. नाही, आणि क्लॅपपेक्षा मेन काय आहे की त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आता भारतात येऊन बघायला पाहिजे. जो माझा एनडी स्टुडिओचा शोरील दाखवल्यानंतर त्यांना तो एनडी स्टुडिओ फार आवडला. त्यांना त्याच्याच धर्तीचा वाटला जो त्या विदेशात ज्या पद्धतीने युनिव्हर्सल स्टुडिओ आणि डिस्नी स्टुडिओ आहेत. तर असं आपणच आपली उंची वाढवायला पाहिजे. आणि जर का आपण ठेंगणं असेल तर आपल्याला ठेंगणं म्हणूनच त्या आकाशाकडे भरारी मारायला पाहिजे. प्रश्न नाही, तुमच्यासारखं विजन असेल तर माणूस नक्कीच मोठा होईल. जितू, तुझ्या कवितांमधनं शब्दरूपी रक्त जे बाहेर येत असतं ते मनावर कोणीतरी केलेल्या घावांमुळेच असणार मित्रा, नाहीतर कसं काय होईल? त्या कविता अशा होणार नाही. मित्रा, मला खुपणारी गोष्ट ही आहे की जे लोक काम करून घेतात, पैसे देत नाहीत ना, मला त्यांच्याविषयी भयंकर राग आहे. मग ते निर्माते ज्यांनी माझे पैसे बुडवलेले आहेत किंवा कुठल्याही कलाकाराचे पैसे बुडवलेले आहेत, त्यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. ते खुपतं मला. त्याच्याही पेक्षा जास्त खुपणारी गोष्ट काय माहिती आहे अवधूत? एक वेळ पैसे ही गोष्ट अशी आहे ना की कुठूनही मिळवता येत, मगर किसी का हक अगर मारा जाता है, म्हणजे एखाद्याने एक नाटक लिहिलंय आणि त्याचं नावच दिलेलं नाही, एखाद्याने एक सिनेमा लिहिला आणि त्याचं नावच दिलेलं नाही, एखाद्याने एक गाणं लिहिलं आणि त्या गाण्याचं नाव, त्याचं क्रेडिटच दिलं गेलेलं नाहीये, मग तो मी असो किंवा कोणीही असो. मला फार राग येतो की एक अशी प्रोड्युसर व्यक्ती आहे ज्यांनी असं माझ्या एका मित्राला म्हटलं होतं की पैसे मागितल्यावर, काय तुम्हाला कामही द्यायचं आणि पैसे द्यायचे का? तर मला ते खरंच वाईट वाटतं की अरे एक कलाकार असतो. बरं, अनेक लोक ते ना मर्ढेकरांची कविता, प्रेमाचे लव्हाळे सौंदर्य नव्हाळे शोधू आसपास मुडद्यांची रास, खूप प्रेमाचे लव्हाळे की अरे तुझ्याबद्दल इतकी काळजी वाटते, अरे तुझ्यात काय टॅलेंट आहे आणि तू खरं तर असं वाया जाऊ नकोस रे, असं हे करू नकोस. अहो हो ना, मग मला केलेल्या माझ्या कामाचे पैसे द्या, माझं एवढंच म्हणणं आहे. कलाकार, आणि आणखी एक सांगू का अवधूत, जेव्हा कलाकार मोठा होतो ना तेव्हा कोणाची टाप आहे, आता कोणाची टाप आहे की माझे पैसे मारून दाखवा. मोठा बेटा झालेला नाही असं मी म्हणत नाही, पण आता टाप आहे का कोणाची? आता ऍडव्हान्स घेतल्याशिवाय कामच करत नाही. पण वाईट कसलं वाटतं जेव्हा आंधळी कोशिंबीर खेळत असते ना भाजी भाकरी एका नवीन कलाकाराबरोबर, तेव्हा मारले जातात रे पैसे, आणि त्याचं फार वाईट वाटतं. पण एक सांगू, तोच गुरु असतो सगळ्यात मोठा की त्यावेळेला ते जे उपाशी पोट आहे ना, ते आपल्याला शिकवतं जगात कसं वागायचं. मित्रा, मी तुला पहिल्या दिवशीपासून बघत आलोय आणि जर का तुला ते शिकवलं असेल ना, मला ते माहित नाही की त्या गोष्टीने शिकवलं का बायकोने शिकवलं, पण ते तुला जमायला लागलं हे मात्र चांगली गोष्ट. जितूचं लग्न झालं तेव्हा अख्खी इंडस्ट्री टेन्शन मध्ये होती. अरे बापरे, इंडस्ट्रीला सून आली आणि मुलगा काय करत नाही असं काय? असं काहीतरी वाटलं होतं आम्हाला. पण आणखी एक अवधूत तुला सांगतो, तुझे म्हणालास ना की काय खुपतं, आणखी आयुष्यातली खुपणारी गोष्ट 4 ओळीत सांगतो तो. लहानपणीच त्याची सोय झाली, पण ते कवितेतनं सांगतो. कैसा बोझ लिए सीने पर वो सोती है,
नन्हे हाथों के छालों पर माँ रोती है, कैसा बोझ लिए सीने पर वो सोती है, नन्हे हाथों के छालों पर माँ रोती है नसीब की बात कि ऐसे माँ के बच्चे बचपन में ही जिनकी उम्र बड़ी होती है। क्या बात। नितीन, अशा सुरुवातीच्या काळामध्ये स्ट्रगल करायला लागला आणि ह्याची जशी तक्रार आहे की पैसे दिले नाहीत, तर तुमची काय अशी तक्रार नाही का इंडस्ट्रीबद्दल? तर तक्रारी करायच्याच म्हणल्या तर भरपूर आहेत, पण परिस्थिती आणि काळानुसार त्याच्यावरती मात करायला लागते. आणि जसं जितू म्हणाला ना, ते सगळ्यांच्या बाबतीत होतं. म्हणजे मी पण वरळी बीडीडी चाळीतनं आलोय, माझ्याकडे पण काही पैसे नव्हते, मी पण बसनी चालणारा माणूस होतो. कला दिग्दर्शक करत असताना महिन्याला 2000 रुपये मिळायचे. आईला म्हणजे 6 वर्षापर्यंत कला दिग्दर्शक म्हणजे काय हा माहितच नाही. आई मला नेहमी विचारायची, रात्री हे पांढरे कपडे घालायची तुला हौस आहे, पण तू कपडे घालतोस आणि मळवून येतोस, आणि ते मळल्यानंतर म्हणजे सर्फचे पण पैसे पुरत नाही तेवढे पैसे घेऊन येतोस. म्हणजे 2000 माझे कपडे धुवायचे पण आईला हे नसायचे. पण आई बिचारी तरी पण रात्री गरम गरम पोळ्या मला आवडतात म्हणून करून देणं. आणि एक दिवशी जेव्हा मी असं वाटलं मला की आता मी एक ते विश्व निर्माण करू शकलोय, म्हणून चाणक्यासाठी 320 BCचा पाटलीपुत्राचा सेट लावलेला. आणि पहिल्यांदा मी माझ्या आई वडिलांना चित्रनगरीत बोलवलं आणि ते आले रिक्षाने, त्यांना उतरवून घेऊन आलो. मग गेट मधनं म्हटलं हे असं सुंदर पाटलीपुत्राचं गेट, सूर्यास्त झाला की बंद होतं, सूर्योदयाला उघडतं, मग हे टॅक्स ऑफिस, मग हे बाजार, मग मग हा पॅलेस, सगळं तो 2 किलोमीटरचा परिसर फिरून आई म्हणाली हे सगळं ठीक आहे रे, पण तू नक्की काय केलंस यातलं. म्हणजे आईला तेव्हापर्यंत कळलं नव्हतं की हे विश्व निर्माण करणारा मी होतो. म्हणून मग मी तिच्या हात पकडून जेव्हा असं सेटच्या मागे गेलं ना, की जसं आपण सपोर्ट वगैरे लावलेले असतात, आणि ते आईने पाहिलं आणि मग ती पुढे येऊन म्हणाली अच्छा हे तू करतोस. मग त्याच्यानंतर ज्या पोळ्या मिळत होत्या ना गरमागरम, त्या अगदी वेगळ्याच होत्या. आणि मग तो प्रश्न कधी नव्हता. तर अशा ह्या गोष्टीतनं मी पण गेलोय. पण मला असं माझ्या मनाने किंवा स्वभावाने असं वाटलं की ह्या परिस्थितीला आपणच काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून जेव्हा क्रेडिटमध्ये जसं मारलं जातं तसं क्रेडिट मागे असतं. मग जेव्हा ह्या क्रेडिटवरनं आपल्या चित्रपटाची भव्य दिव्यता आणखीन सांगितली जाते, मग ते नाव पूर्ण यायला लागतं. नितीन देसाई हे शॉर्टच नाव असताना ते ह्याच्यापेक्षा आम्ही जास्त देऊ शकत नाही, मग देऊच नका असं म्हटलं. नितीन चंद्रकांत देसाईला पण प्रॉब्लेम नव्हता. पैसा हा मारून मुटकून घेण्यापेक्षा, कारण तो कधीच फलत नाही, प्रेमाने किंवा कामाच्या पद्धतीने जर का मिळाला तर तो खरंच आपल्याला पण लाभतो. तर त्या दृष्टीने आपण कामानेच आपली उंची वाढवूया आणि आपण कामानेच आपलं असं घडवूया की नाही ह्या चित्रपटाला हाच पाहिजे. कलाकार हा हिऱ्यासारखा असतो, त्याला कितीही काचेच्या तुकड्यात टाकून असा दुर्लक्षित केला तरी तो चमकणार असेल तर चमकणारच. आणि मग त्याला चमकायची जी किंमत असते ती त्या माणसांनी मोजायची असते. त्यामुळे शेवटी जेव्हा तो हिरा म्हणून प्रसिद्ध झाला ना की मग त्या हिऱ्याचे दर्दी सगळेच येतात आणि मग ते पैसे देतात. पण आपण काचेच्या तुकड्यात ना हिरापर्यंत आपल्याला स्वतःला घडवायचं असतं. बरोबर.